रावेर येथील माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील हे कायम सेवाभावी आणि समाजकार्यामध्ये सदैव अग्रेसर असतात. कुठल्या ना कुठल्या सेवाभावी वृत्तीमुळे रस्ते अपघातातील जखमींवर प्रथमोपचार करून त्यांचा जीव वाचवणे हे माऊली फाउंडेशनचे ब्रीदवाक्य गेल्या काही वर्षांपासून ठरलेले असून आज पुन्हा त्यांनी काही अपघातग्रस्तांना रस्त्यातच प्रथमोपचार करून मदत केल्याचा अनुभव नागरिकांना आलेला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की आज रात्री 7 वाजण्याच्या सुमारास रावेरकडून भुसावळ येथे जात असताना निंभोरा फाट्याजवळ रस्त्यावर अपघात झाल्याचं दिसून आले. क्षणाचा विलंबही न करता डॉक्टर संदीप पाटील यांनी गाडी थांबवून आपल्या गाडीतील औषध उपचार पेटीचा उपयोग करून दोघांवर उपचार केले. अपघातग्रस्त व्यक्ती हे आपल्या मोटरसायकल क्रमांक MH19BX1918 ने रावेरवरून सावद्याच्या दिशेने जात असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात सावदा येथील मिलिंद पाटील शिवसेना शहर अध्यक्ष हे बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांच्यावर तात्काळ उपचार झाल्याने ते शुद्धीवर आले. तसेच त्यांच्यासोबत असलेले रोझोदा येथील सुनील राणे हे देखील गंभीर जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्याला मोठी दुखापत झाली. डॉक्टर संदीप पाटील यांनी रस्त्यावर बसूनच दोघांवर केलेल्या उपचारामुळे त्यांचे जीव वाचले असून त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आलेलं आहे. यावेळी सोबत माऊली हॉस्पिटलचे कर्मचारी सुलवाडी येथील किशोर कोळी, पोलीस कॉन्स्टेबल सचिन घुगे, बिवरा येथील राम वाघ यांच्यासह अनेक नागरिकांनी अपघातस्थळी मदत केली. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्ककरिता जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर, रावेर, जळगाव.